नमस्कार. आज आपण इयत्ता 12वी अर्थशास्त्र या विषयातील प्रकरण 7वे राष्ट्रीय उत्पन्न यातील राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याच्या पद्धती अभ्यासणार आहोत. आता राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे काय? एका आर्थिक वर्षाच्या कालखंडात उत्पादित होणाऱ्या अंतिम वस्तू आणि सेवा याची मोजदाद म्हणजेच राष्ट्रीय उत्पन्न. मग राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याच्या 3 पद्धती आहेत. समोर दिसते पहा. पहिलं उत्पादन पद्धती, दुसरं उत्पन्न पद्धती आणि तिसरं खर्च पद्धती. आज आपण फक्त उत्पादन पद्धतीचा अभ्यास करणार आहोत. पाहूयात राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याची उत्पादन पद्धती. पहा, राष्ट्रीय उत्पन्न मापनाची उत्पादन पद्धत ही मालसाठा पद्धत म्हणून ओळखली जाते. या पद्धतीनुसार राष्ट्रीय उत्पन्नाचे मापन करण्यासाठी उत्पादनावर लक्ष केंद्रित केले जाते. अर्थव्यवस्थेची शेती, खाणकाम, यांत्रिक उत्पादन, लहान उपक्रम, वाणिज्य, वाहतूक, दळणवळण, इतर सेवा अशा विविध क्षेत्रात विभागणी केली जाते आणि एका वर्षाच्या कालावधीत उत्पादित केलेल्या अंतिम वस्तू तयार होईपर्यंत वस्तूच्या उत्पादनातील प्रत्येक टप्प्यात झालेल्या वर्धित मूल्याची बेरीज करून राष्ट्रीय उत्पन्नाचे मापन केले जाते. यामध्ये दुहेरी मापन पद्धत टाळण्यासाठी म्हणजे समजा एखादी अंतिम वस्तू असेल शर्ट, तर शर्टच्या किमतीमध्ये कापसाची पण किंमत समाविष्ट असते. म्हणजे कच्च्या मालाची किंमत असं दुहेरी मापन टाळण्यासाठी उत्पादन पद्धतीत 2 पद्धती सांगितल्या आहेत. म्हणजे उत्पादन पद्धतीमध्ये 2 पद्धतीने राष्ट्रीय उत्पन्नाचं मापन केलं जातं. त्यातली पहिली पद्धत म्हणजे अंतिम वस्तू पद्धत, तर दुसरी मूल्यवर्धित पद्धत. तर पाहूयात अंतिम वस्तू पद्धती. पहा, शेजारी दिसते. अंतिम वस्तू म्हणजे अशा वस्तू ज्या उपभोगासाठी वापरल्या जातात. या पद्धतीनुसार प्राथमिक, द्वितीय आणि तृतीय क्षेत्रातून उत्पादित केलेल्या सर्व अंतिम वस्तू व सेवांच्या बाजार मूल्याची बेरीज केली जाते. मध्यम वस्तू आणि सेवांचे मूल्य विचारात घेतले जात नाहीत. अंतिम वस्तूच्या उत्पादन प्रक्रियेत मध्यम वस्तूचा वापर करतात. म्हणजे अंतिम वस्तूच्या मूल्यात मध्यम वस्तूच्या मूल्याचा समावेश केलेला असतो. आता पाहूया. उदाहरणार्थ, ब्रेडच्या किमती. ब्रेड आवडतो ना सकाळी चहाबरोबर खायला, किंवा सँडविच बनवायला ब्रेड आवडतो ना अगदी. मग आता हा जो ब्रेड आहे, एक ब्रेडचं पॅकेट साधारण आपण दुकानात आणायला गेलो तर तो कितीला बसतो? 25 ते 30 रुपये, बरोबर का? मग त्या ब्रेडच्या किमतीत गव्हाच्या पिठाची किमतीचा समावेश असतो, बरोबर. म्हणजे गव्हाच्या पिठापासून किंवा मैद्यापासून ते तयार केलं जातं, त्या किमतीचा समावेश त्या ब्रेडच्या किमतीमध्ये असतो. मग आपण गव्हाच्या पिठाची पण किंमत धरायची राष्ट्रीय उत्पन्नात आणि ब्रेडची पण किंमत धरायची का? नाही. मग याच्यामध्ये गहू, गव्हाचं पीठ या मध्यम वस्तू आहेत आणि त्यासाठी दिलेल्या सेवा या पण मध्यम सेवा आहेत. मग या मध्यम सेवांचा विचार केला जात नाही. डायरेक्टली आपण उपभोग कशाचा घेतोय? ब्रेडचा, की आपण तयार ब्रेड आणणारे आणि खाणारे. म्हणजे ती अंतिम वस्तू आहे, ज्याचा आपण थेट उपभोग घेतो ती अंतिम वस्तू. याच्यामधले जे मध्यम वस्तू आहेत म्हणजे गहू, गव्हाचं पीठ, मैदा यांच्या मूल्याचा विचार इथं केला जात नाही. आलं लक्षात? म्हणजे अंतिम वस्तूच्या मूल्याबरोबर जेव्हा मध्यम वस्तूंचे मूल्य मोजले जाते तेव्हा दुहेरी गणना होते. म्हणजे गव्हाची किंमत मोजली, कारण आर्थिक वर्षात तो गहू पण झालेला आहे, बरोबर का? म्हणजे गव्हाची किंमत मोजली आणि ब्रेडची पण किंमत मोजली, म्हणजे दुहेरी गणना झाली की नाही ॲट अ टाईम, गव्हाचं पण पीठ आणि ब्रेडची पण किंमत. मग अशा वेळेस मध्यम वस्तू म्हणजे गहू, गव्हाचं पीठ यांचं मूल्य हे वगळलं जातं आणि एकदाच मापन केलं जातं. आलं लक्षात? आता दुसरी पद्धत, इथं जरा टायपिंग मिस्टेक आहे, बऱ्याच टायपिंग मिस्टेक आहे त्या पुस्तकात, पण आपण समजून घेऊयात. मूल्यवर्धित पद्धत. बघा, मूल्यवर्धित पद्धत म्हणजे काय? राष्ट्रीय उत्पन्नाची दुहेरी गणना टाळण्यासाठी मूल्यवर्धित पद्धती वापरतात. यामध्ये वस्तूच्या उत्पादनातील प्रत्येक टप्प्यावर तिच्या मूल्यात झालेली वाढ विचारात घेतली जाते. उत्पादनाच्या प्रत्येक टप्प्यात अंतिम वस्तूचे मूल्य आणि उत्पादन आधाने यांच्या मूल्यातील फरक म्हणजे मूल्यवर्धित पद्धत होय. मूल्यवृद्धी म्हणजे काय? उत्पादनाच्या प्रत्येक टप्प्यात अंतिम वस्तूचे मूल्य आणि उत्पादन आदाने याच्यातील फरक. आलं लक्षात? पहा, थोडक्यात अंतिम वस्तू तयार होईपर्यंत प्रत्येक टप्प्यात झालेल्या वर्धित मूल्याची बेरीज करून
स्थूल राष्ट्रीय उत्पादन काढले जाते. डोक्यावर गेलं ना. आता उदाहरण घेऊया. उदाहरण घेतलं की लगेच समजतं की खरी संकल्पना काय. तुम्हाला समोर एक तक्ता दिसतोय, पहा. दिसतोय सगळ्यांना? बघा, तक्ता क्रमांक 7.1 मूल्यवर्धित उत्पादन दृष्टिकोन. इकडे उत्पादनाच्या पायऱ्या दिल्यात बघा. शेतकऱ्यांनी कापूस पिकवला, बरोबर. कापसाचं बाजार मूल्य काय आहे? 150 रुपये. आता इथं आपण अंदाजे किमती घेतलेल्या आहेत, बरोबर. एक साधारण उदाहरण समजावं की मूल्यवर्धित उत्पादन दृष्टिकोन म्हणजे काय किंवा मूल्यवर्धित पद्धत म्हणजे काय. त्यासाठी पहा, कापूस आहे, शेतकऱ्यांनी पिकवला, डायरेक्ट शेतातून तो आलेला आहे. त्याचं बाजार मूल्य काय आहे? 150 रुपये. कापूस पिकवण्यासाठी आपल्याला दुसरं काय लागलं का? नाही. मग त्याच्या आदानाचं मूल्य काय घेतलं? 0. म्हणजे कापसाचं वर्धित मूल्य काय झालं? 150 रुपये. आता त्याच कापसापासून आपण सूत तयार केलं. सूत म्हणजे धागा. गांधीजी बघा चरख्यावर असे कापूस विणत असतात आणि त्यातून धागा निघत असतो. अगदी अलीकडच्या काळात मोदीजी पण चरखा चालवत होते. आठवतंय का काही? हां, म्हणजे कापसापासून सूत तयार करतात. त्या सूताचं बाजार मूल्य 250 रुपये. पण त्या सूतात कापसाची किंमत समाविष्ट आहे. मग कापूस कितीचा होता आपला? 150 रुपयाचा. म्हणून आदानाचं मूल्य किती दिलं इथं? 150. बघा, सूताचं बाजार मूल्य 250 रुपये आणि आदान मूल्य 150 रुपये. म्हणजे वर्धित मूल्य किती आहे सूताचं? 100 रुपये. त्यानंतर त्याच सूतापासून म्हणजे त्या धाग्यांपासून आपण कापड तयार केलं. काय तयार केलं? कापड. मग ते कापडाचं बाजार मूल्य काय आहे? 400. आणि कापडामध्ये सुताचा समावेश आहे. सूत कितीचं घेतलं होतं आपण? 250 रुपयाचं. म्हणजे कापडामध्ये जी सुताची दुहेरी गणना आहे ती आपल्याला वजा करायची. म्हणजे कापडाच्या 400 रुपयामधून सुताचे 250 रुपये गेले, राहिले किती? 150 रुपये. त्याच्यानंतर त्या कापडापासून आपण शर्ट बनवला. शर्ट ही अंतिम वस्तू आहे. आता शर्टपासून आपण दुसरं काय बनवणार नाही आहे, शर्ट घालणार आहे, म्हणजे अंतिम उपभोग शर्टचा घेणार आहे. मग शर्टची किंमत होती 500 आणि त्या 500 रुपयात कापडाची किंमत किती आहे? 400 रुपये, बरोबर. हां, मग 500मधून 400 गेले, किती राहिले? 100. मग या सगळ्यांची आपण वर्धित मूल्याची आपण बेरीज केली. 150 अधिक 100 अधिक 150 अधिक 100, 500 रुपये. म्हणून शर्टचं जे अंतिम मूल्य 500 रुपये तेच आपण राष्ट्रीय उत्पन्नात विचारात घेतलं. यालाच काय म्हणायचं? मूल्यवर्धित उत्पादन दृष्टिकोन. आले लक्षात? त्याच विषयी इथं सांगितलंय. आता उत्पादन पद्धतीने राष्ट्रीय उत्पन्नाचं मोजमाप करताना कोणती दक्षता घ्यायची? खूप गोंधळ असतो. आता मोठ्या प्रमाणावर देशातलं उत्पादन आणि वस्तू यांचं मूल्य काढायचं असतं. त्याच्यामध्ये दुहेरी मापन होता कामा नये, बरोबर का? मग दक्षता कोणती घ्यायची? राष्ट्रीय उत्पन्नाचं मापन करताना कुठली दक्षता घ्यायची? पहा, शेजारी दिसते आकडा 1. दुहेरी गणना टाळण्यासाठी फक्त अंतिम वस्तू व सेवांचं मूल्य मोजलं जातं. अंतिम वस्तू धरल्या जातात. मगाशी आपण पाहिलं की नाही, शर्टची अंतिम किंमत किती आहे? 500. म्हणजे एकूण मूल्य आपण किती घेतलं? 500. याच्यामधून उत्पादन आदाने म्हणजे कोण? सूत, कापूस, कापड यांची किंमत काय झाली? वजा केली गेली, बरोबर. आले लक्षात? हां. आता दुसरी कुठली दक्षता घ्यायची? शेतकऱ्यांनी स्वतःच्या उपभोगासाठी वापरलेल्या वस्तूंचं मूल्य हे अंदाजे काढले जाते. म्हणून स्वतःच्या उपभोगासाठी उत्पादित केलेल्या वस्तूंच्या मूल्याचा समावेश राष्ट्रीय उत्पन्नात करावा. आता शेतकरी सगळ्याच्या सगळा कापूस बाजारात आणतो का? नाही. स्वतःच्या घरात आता दिवा आहे, देवाचा दिवा आहे, त्याच्यामध्ये कापूस लागतो, वात लागते. शेतकऱ्याला स्वतःची गादी बनवायची असेल, उशा बनवायच्या असतील किंवा कापसापासून इतर वस्तू बनवायच्या असतील, त्याने स्वतःच्या घरी घेतलेल्या कापसाचा उपभोग त्याचाही समावेश राष्ट्रीय उत्पन्नात करायचा असतो. पुढं तिसरं, राष्ट्रीय उत्पन्नाच्या अचूक अंदाजासाठी बाजार किमतीत समाविष्ट केलेल्या अप्रत्यक्ष कराची रक्कम वगळली जाते. आता अचूक राष्ट्रीय उत्पन्न काढायचं आहे, बरोबर का? मग बाजार किमतीत जो आपण अप्रत्यक्ष कर भरलाय, टॅक्स भरलाय, प्रत्येक गोष्टीवर टॅक्स आहे. फक्त आता आपण श्वास घेतो, त्यातली हवा मोजता येत नाही, तेवढाच टॅक्स बघा आकारायचा राहिलेला आहे. नाही तर प्रत्येक गोष्टीला आपल्याला टॅक्स द्यावा लागतो. मग राष्ट्रीय उत्पन्नाच्या अचूक अंदाजासाठी काय करायचंय? बाजार किमतीमध्ये जो टॅक्स आहे तो रक्कम वगळली जाते आणि काही वस्तूंसाठी शासनाने दिलेल्या अनुदानाची रक्कम मोजावी.
आता टॅक्स देणं म्हणजे आपण आपल्याकडचे पैसे शासनाला देणं. मग शासन अनुदान देतं म्हणजे काय, शासन स्वतःकडचे पैसे आपल्याला देतं. मग ते अनुदानाची रक्कम ॲड करायची आणि टॅक्सची रक्कम काय करायची, मायनस करायची, म्हणजे वजा करायची. पुढं चौथी दक्षता, राष्ट्रीय उत्पन्न मोजताना वेगवेगळ्या वर्षातील वस्तूंच्या किमतीतील बदलांची दखल घ्यावी. आता मागच्या वर्षी जी किंमत आहे तीच या वर्षी असते का, नाही, किमती काय बदलत राहतात, बरोबर. मग आता त्या ज्या बदललेल्या किमती आहेत यांची दखल घेतली गेली पाहिजे. पाचवी दक्षता, निर्यात मूल्य मिळवले जाते तर आयात मूल्य वगळले जाते. ज्या वस्तू आपण निर्यात केल्या त्याद्वारे आपल्याला पैसे मिळालेत आणि ज्या वस्तू आयात केल्या त्याद्वारे आपले पैसे गेलेत, म्हणून निर्यात मूल्य प्लस करायचं, ॲड करायचं, मिळवायचं आणि आयात मूल्य वगळायचं, मायनस करायचं. पुढं सहावी दक्षता, भांडवली वस्तूंची झालेली झीज, घसारा, मूल्य राष्ट्रीय उत्पन्नात मोजू नये. आता तुम्हाला माहिती आहे, आज आपण गाडी घेतली, एखादी 2 व्हीलर तुम्ही आज घेतली आणि उद्या विकायला गेला, ती ॲज इट इज किमतीमध्ये विकली जाईल का, नाही. किमतीमध्ये घसारा असतो, झीज असतं, डेप्रिसिएशन असतं. जुनी वस्तू घेताना ती निम्म्या किमतीत घेतली जाते किंवा त्या म्हणजे MRPच्या आसपासच्या किमतीत, कमी किमतीत घेतली जाते. मग ह्या जो झीज, घसारा आहे, डिप्रिसिएशन आहे, ते राष्ट्रीय उत्पन्नात मोजू नये. जुन्या वस्तूंची खरेदी विक्री राष्ट्रीय उत्पन्नात मोजली जात नाही, कारण ते चालू वर्षातलं उत्पादन नसतं. चालू वर्षातल्याच उत्पादनाचा इथं उत्पादन पद्धतीत समावेश केलेला असतो, कारण आधी झालेल्या उत्पादनाचा त्या वर्षामध्ये समावेश केलेला असतो. जुन्या वस्तूंची खरेदी विक्री इथं धरली जात नाही. अविकसित देशात मोठ्या प्रमाणावर उत्पादन पद्धतीचा वापर करतात. उत्पादन पद्धतीने राष्ट्रीय उत्पन्नाचे मोजमाप करताना अनेक अडचणी येतात, म्हणून याची विश्वासार्हता थोडी कमी आहे. भारतात या उत्पादन पद्धतीने शेती, खाणकाम, हस्तव्यवसाय, यांत्रिक उत्पादन या क्षेत्रातील उत्पन्नाची मोजणी केली जाते. उत्पादन पद्धतीतून वाहतूक, वाणिज्य आणि दळणवळण क्षेत्रातील राष्ट्रीय उत्पन्न मोजले जात नाही. आलं लक्षात? आज आपण अभ्यासली राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याची उत्पादन पद्धती. आजच्यासाठी एवढंच. धन्यवाद.